नका जावा मला सोडून. थांब ना. नको जाऊस म्हणून कसं चालेल पूर्ण. आता ती परक्याचं धन झाली ना. पण इथं गावातच तर असणार आहे. कुठं अमेरिकेला जाणार नाही. नका एवढं रडू. अक्का, तुझी खूप आठवण येईल आम्हाला. अक्का, तू तू आम्हाला विसरून तर नाही ना जाणार? अक्का, मला मला माझ्या देवावर खूप विश्वास आहे. अगं डॅडीसारखा देव माणूस तुझा सासरा आहे. ते तुझी लय काळजी घेतील. तुला कशाशीच कमी पडू देणार नाहीत ते. तुला काय वाटलं ना तर या भावाला हाक मारायची. हे भाऊ कुठे बी असेल ना लगेच हजर राहील. आणि लग्न झालं म्हणून बाहेर तू पाहुणेच असं समजू नको. हे घर तुझं होतं, तुझं हाय आणि कायम तुझं राहील. या घरचं माप ओलांडताय. एखादा छानचा उखाणा घ्या की. मालक, अहो नवी नवरी आहे, त्यातही लगीन असं झालंय. तिला असं अचानक कसंच. अपर घरच्या लक्ष्मीनं घरात येताना उखाणा घ्यायचा असतो. सूर्या, तूच सांग बाबा. वय तेजू घे की उकान. पंचक्रोशीत आहे निंबाळकरांचा गाजावाजा. शत्रुघ्न रावांचं नाव घेते. आम्हा चौघी बहिणींसाठी लाखात एक आमचा सूर्या दादा. वा वा. छान. या. डॅडी, तेजू आता ह्या घरची सून झाली. तिचं काही चुकलं नसलं तरी तिला समजून घ्या. आणि तुम्ही जसं मला जीव लावलाय तसं माझ्या बहिणीला पण लावा. जावई बापू, तेजू सारखी गोड मुलगी सून म्हणून मिळणं हे भाग्य आहे आमचं. आणि आता आमची ती सून नाहीच म्हणा ना, लेकच म्हणा ना तिला. आणि आमची चिरंजीव बी तिला एकदम या घरामध्ये राणीसारखं वागवणार. काहीच कमी पडू देणार नाही. शब्द आहे आमचा. तुम्ही आता तुमच्या बहिणीची काळजी करणं सोडूनच द्या. हा? तेजू, ह्या घराला सासर नाही, तुझं मंदिर समज. ह्या घरात माझं देव राहत. कोणाला कशाची काय कमी पडू देऊ नको. आणि कोण काय बोललं ना तुला तर मनाला लावून घेऊ नको बाळा. सुखानं संसार कर. या तुम्ही. हे बाळा,
रडायचं नाही. हं? वेळ मिळाला की यात जात ना बंद घरी. हा शत्रुघ्नराव, माझ्या बहिणीची काळजी घे. हे बघा दाजी, ती जरी तुमची बहीण असली ना तरी आता आमची बायको झाली. तुम्ही अजिबात काळजी करू नका. तिची सगळी जबाबदारी आमची. सुख्या सुख्या. आमच्या लेकीच्या लग्नात आमची मान खाली घालायला लावली आणि बदला घेतला आम्ही. ते पण व्याजात सकट. हा, पण आमचा आत्मा अजून शांत झालेला नाही चिरंजीव. अजून मन भरलेलं नाही. त्या सूर्याच्या सगळ्या नाड्या तुमच्या ताब्यात दिल्यात आम्ही. आशा काय आवळा, त्याला याची लायकीच कळली पाहिजे. तुम्ही काळजीच करू नका डॅडी. याचा पद्धतशीर कार्यक्रम करणार. नाही याला पायाखाली चिरडला ना